फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. चेकमेट. खेळ संपला. Keep quiet, मृणाल. बंद करा रडना. या बघावं तेव्हा डोळ्यात अश्रू. ए किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? 5 वर्ष झाली ना. बंद करते रडणं. ए तुझे अश्रू आहेत ना, ते जपून ठेव. उद्या मी मेल्यानंतर रडायचंच आहे तुला. विलास, काय बोलताय तुम्ही? खरंच बोलतोय. अहो पण बंद कर रडणं. यार मी मेल्यानंतर तुझं रडणं थांबणार आहे आता. अहो असं काहीतरी बोलू नका. दरवेळी मला घालून पाडून बोलत असता. ए गप्पे. माझ्या बाजूने कधीतरी विचार करून बघा. तू नाटक करू नका. गप्पास. काय कमी आहे का तुला? बोल ना, काय कमी आहे? मला गाडी आहे, दागिने आहेत. हो, आणि कपाळावर कुंकू लावायला तुम्ही पण आहात. मृणाल. लग्नानंतरही तुमचे परस्त्रियांशी संबंध आहेत. हो आहेत माझे संबंध. बघ मी एक फिल्म प्रोड्युसर आहे. माझ्या आजूबाजूला सतत बायका असतात, कळलं? आणि मी तुमची बायको आहे. हे सगळं पाहताना मला कसं वाटत असेल ह्याचा विचार केलाय तुम्ही? माझे जर परपुरुषांशी संबंध असते तर ए मृणाल. बघ तुझ्यामुळे माझं ड्रिंक वाया गेलं. जा फ्रेश होऊन ये जा. मस्त नशा चढलाय. मला गरज आहे तुझी. सॉरी. जोपर्यंत तुम्ही ड्रिंक सोडत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये नवरा बायकोचे संबंध असू शकत नाहीत. ये जा. अरे तू नहीं तो और सही, और नहीं तो और सही. थांब मृणाल. विलासचं आणि तुझं काल रात्री पुन्हा भांडण झालं. राहू दे ना आबा. आपण नका लक्ष घालू याच्यात. नशिबाचे भोग म्हणायचे. अगं असं कसं म्हणतेस? तुझा सासरा जिवंत आहे अजूनही. छे छे, स्वस्त बसून चालणार नाही. काय करतोय विलास? ते उठले नाहीयेत अजून. झोपलेत. झोपलाय? 10 वाजले तरी झोपलाय? मी बघतो त्याला. हॅलो. नाही, ते झोपलेत. त्यांनी फोन ऑफ ठेवला असेल. कोण बोलतंय? रीटा. बरं, मी त्यांना सांगते.
काय वहिनी, काय म्हणताय? ठीक. मी चहा आणते. नाही नको. आबा कुठे आहेत? दिसत नाहीयेत. ते आज पुण्याला जायचं असं म्हणत होते. हो, ते दुपारी जाणार आहेत. आत्ता वर विलासच्या रूम मध्ये आहेत. ठीक आहे, मी बघतो. आबा, या सगळ्या पेपर मधल्या फालतू बातम्या आहेत. तुम्ही असल्या ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवत जाऊ नका. विश्वास? अरे तू माझा मुलगा आहे याच्यावरच माझा विश्वास बसत नाहीये. काय ना बा, मी एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे आणि जी माणसं प्रसिद्ध असतात ना त्यांच्याविषयी अशा वावड्या उठतच असतात. तू आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता? अरे तुझे 2 चित्रपट ऑलरेडी डब्यात गेले. त्याचं नुकसान मी अजूनही सोचतोय. आबा, हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, हे तुझे धंदे आहेत ना, हे ताबडतोब बंद कर, नाही तर मी तुला एक पैसाही देणार नाही. मी त्या बिचाऱ्या महेशला पैसे देईन, त्याला विचारायला गरज आहे. या तुझ्या अशा वागण्यामुळं तो माझ्या पोटचा पोरगा असून सुद्धा वेगळा राहतो. बघा आबा, इनफ. हे बघ, मी 4 दिवस पुण्याला चाललोय. तिथून परत आल्यावर काय ते डिसिजन घेऊ. अंडरस्टँड? हे बघ कमल, मृणालय विलासच्या बाबतीत काहीतरी डिसिजन घेण्याची वेळ जवळ आली. अरे नवरा नवरा म्हणून किती काळ सहन करायचं तिने? खरंय तुमचं म्हणणं, त्यामुळे एवढं सगळं सहन करतात. दुसरी एखादी असती ना तर. खरं तर या बाबतीत माझीच चूक झाली. खरं तर मृणालचं लग्न अमोल बरोबरच करून द्यायला हवं होतं. 5 वर्षापूर्वी अमोल खरं तर गरीब होता, पण त्याचं अगदी मनापासून प्रेम होतं ना आपल्या मृणालवर. पण विलासची श्रीमंती बघून मी मृणालचं लग्न विलास बरोबर करून दिलं. अमोल बरोबर लग्न झालं असतं तर किती सुखी झाली असती ती. हॅलो, हो अमोल देसाईच बोलतोय. हो हो, येतो मी नक्की. अच्छा. मृणाल, मृणाल. आबा, तुम्ही पुण्याहून कधी आलात? आत्ताच पुण्यातली सगळी कामं आटोपली आणि आलो. मी चहा आणते. नको, असू दे. विलास ऑफिसला गेला? नाही, ते झोपलेत अजून. झोपलाय का? 11 वाजले तरी अजून झोपलाय? उठाव त्याला. मला माफ करा आबा, पण मी त्यांच्या बेडरूम मध्ये नाही जाऊ शकत. का? ते जोपर्यंत दारू सोडत नाहीत तोपर्यंत त्यांच्या रूम मध्ये नाही जायचं असं मी ठरवलंय. तू म्हणतेस यात काही चूक आहे असंही म्हणता येत नाही. ठीक आहे, मीच बोलतो त्याच्याशी. वहिनी, आबा आलेत ना पुण्यावरून? हो, आत्ताच आले. ह्यांच्या रूम मध्ये गेलेत, येतीलच एवढ्यात. विलास! मृणाल! मृणाल! मृणाल!
हॅलो, विलासराव म्हणजे ओके, तुम्ही तिथेच थांबा, आम्ही लगेच पोहोचतो. सर, चित्रपट निर्माते विलासराव यांचा खून झालाय. कुणाल नको ग रडूस. अगं जे व्हायचंय ते होऊन गेलंय. सांभाळ स्वतःला मुळा. आम्ही इथे यायच्या आधी इथल्या कुठल्याही वस्तूला हात नव्हता लावला ना? नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना तशा इन्स्ट्रक्शन देऊन ठेवल्या होते. हे कोण? हा माझा मुलगा महेश. इथेच राहतो? नाही, तो वेगळा राहतो. का? विलासचं आणि त्याचं पटत नव्हतं. आदित्य सर. फिंगरप्रिंट एक्सपर्ट्सना फोन केला होतास? हो सर, ते आता पोचत असतीलच. तर मिस्टर लाड, माफ करा मला, पण तुमचा मुलगा विलास, त्याच्याबद्दल पेपरमध्ये फारसं काही चांगलं लिहून येत नव्हतं. हो, दुर्दैवानं ते खरं आहे. त्याचे आणि त्याच्या बायकोचे संबंध कसे होते? लग्नानंतर 7-8 महिने माझे आणि माझ्या नवऱ्याचे संबंध चांगले होते. त्यानंतर आमच्यात भांडणं सुरू झाली. कारण त्यांचं दारू पिणं आणि बाहेर ख्याली करणं. काल रात्री तुम्ही आणि विलासराव असे दोघेच घरी होते. मग नवरा त्याच्या बेडरूम मध्ये आणि तुम्ही वेगळ्या बेडरूम मध्ये. आमचं भांडण झालं होतं. गेले काही दिवस आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. विलासराव यांचा खून रिव्हॉल्व्हरने झाला होता. तुम्ही बाजूच्या रूम मध्ये होत्या ना? तुम्हाला आवाज ऐकून आला? मी घरी यायच्या आधी घडलं असेल सगळं कदाचित. अर्थात जेव्हा विलासराव यांचा खून झाला तेव्हा तुमच्या आणि विलासराव यांच्या व्यतिरिक्त कोणी तिसरी व्यक्ती तुमच्या नकळत तिथे आली होती. असंच म्हणावं लागेल. या बंगल्यात पुढच्या दारातून न येता
कोणता दुसरा मार्ग आहे का जिथून विलासच्या बेडरूम मध्ये प्रवेश करता येईल? नाही, मला नाही वाटत की दुसरा कुठला मार्ग आहे म्हणून. मला एक सांगा, तुम्ही मृणालनी आणि आबांनी विलासची बॉडी एकाच वेळी पाहिलीत ना? नाही सर, सुरुवातीला आबांनी पाहिली, नंतर मी, मग तिथे मृणाल आली. तुम्ही आज या घरी का आलात? ऍक्च्युली आबा 4 दिवसापूर्वी पुण्याला गेले होते. ते परत आलेत का हे पाहण्यासाठी मी आलो होतो. विलासबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे इंडस्ट्रीतल्या बायकांशी त्याचे काही संबंध किंवा ऍक्च्युली वहिनींचं आणि विलासचं पटत नव्हतं आणि मला वाटतं त्याच्या या बाहेरच्या भानगडीमुळेच हा सगळा प्रकार घडला असावा. आदित्य, सर, या घरात शिरायला आणखीन एक मार्ग आहे. मागच्या बाजूला एक जिना आहे, ज्याला लोखंडी पाईपाचं रेलिंग आहे. सर मी निघतो. आदित्य, सर. फिंगरप्रिंटची माणसं आली? हो, पर बेडरूम मध्ये शोध घेत आहे. त्या जिन्यावर जे लोखंडी पाईप्स आहेत त्याच्यावर काही फिंगरप्रिंट्स मिळतात का बघा म्हणावं. ओके सर. सर, ज्या बेडरूम मध्ये खून झाला तिथे एक संशयास्पद गोष्ट सापडली. हा काचेचा तुकडा, त्याला रक्त लागलंय. अभिषेक, घरातल्या सगळ्यांचे ब्लड ग्रुप्स घे आणि फिंगरप्रिंट सुद्धा. सर, सुधीर, मला असं वाटतं विलासच्या ज्या बाहेरच्या भानगडी होत्या त्याच सगळ्या त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यात. पोलिसांचंही तेच मत आहे. पण मग आता पुढे आपल्या मृणालचं काय? या घरात मला पुन्हा यावं लागलं. मृणालच्या नवऱ्याच्या बाबतीत जे ऐकलं ते खरं आहे अमोल. लोय अजून ब्लडचे रिपोर्ट्स आलेत आणि फिंगरप्रिंटचे रिपोर्ट सुद्धा आलेले आहेत. काचेच्या तुकड्यावर जे रक्त मिळालं ते त्या घरातल्या एका बाईच्या रक्ताबरोबर मॅच होत आहे. आणि पाईपवर जे फिंगरप्रिंट्स मिळाले ते सुद्धा घरातल्या एका व्यक्तीच्याच फिंगरप्रिंट्स बरोबर मॅच होत आहेत. सर, या दोन्ही व्यक्ती कोण आहेत? हॅलो. ओके, आपलं नाव? हॅलो हॅलो. काय झालं? कोणाचा फोन होता? सांगितलं नाही, पण एवढी माहिती दिली की विलासच्या बायकोचे, मृणालचे एका अमोल नावाच्या मुलाबरोबर प्रेम संबंध होते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मृणालचं जरी लग्न झालं असलं तरी अमोलने अजून सुद्धा लग्न केलं नाही. आणि ही माहिती देणाऱ्यांनी आपलं नाव नाही सांगितलं. ठीक आहे, हा फोन ज्या नंबरवरून आलाय त्याची माहिती मिळवा आणि आपल्या इन्स्ट्रक्शन्स द्या. ओके सर. या दुकानाचा मालक कोण? आपण कोण? मी CIA मधून आलो. या दुकानचा मालक मीच. आपण सांगितल्याप्रमाणे मी या टेलिफोनला कोणाला हातही लावू दिलेला नाहीये. गुड. सावंत, या फोनवरचे सगळे फिंगरप्रिंट्स घ्या आणि ताबडतोब फॉरेन्सिकला पाठवा. येस सर. ओके, लगेच.
मिस्टर अमोल, दिवंगत चित्रपट प्रोड्युसर मिस्टर विलास यांच्या बायकोला म्हणजे मृणालला तुम्ही ओळखता? हो, ती ओळख कशी काय? आम्ही चांगले मित्र होतो. फक्त मैत्री होती. लग्नापूर्वी ती मला आवडायची. आणि तिला तुम्ही? माझं तिच्यावरती प्रेम होतं, पण एकतर्फी. आणि आय एम शुअर तिला याची कल्पना नक्कीच असणार. एनिवे, लग्नानंतर तुमच्या काही भेटी गाठी? नाही, अजिबात नाही. रविवारी रात्री तुम्ही कुठे होता? मी कामासाठी बाहेरगावी गेलो होतो. मिस्टर अमोल, अजूनही तुम्ही लग्न केलेलं नाही, याचाच अर्थ अजूनही तुम्ही मृणालवर प्रेम करता. अजिबात नाही. अमोलचं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती होतं, पण तसं तो कधी बोलला नाही. समजा जर त्याने तुम्हाला लग्नासाठी विचारलं असतं तर तुम्ही काय उत्तर दिलं? माफ करा, पण एका विवाहिताशी असं बोलणं योग्य नाही. कसं आहे, तुमचा नवरा जगात नाही, आज नाही. समजा उद्या त्यांनी हा प्रश्न केला असता. हे पहा मिस्टर, ओके, पुढचा प्रश्न. विलासच्या बेडरूम मध्ये आम्हाला एक तुटलेली काच सापडली ज्यावर तुमचं रक्त लागलं, म्हणजेच तुमच्या ब्लड ग्रुपशी ते मॅच होते. विलासच्या मृत्यूच्या आधीची ही गोष्ट आहे. सॉरी, जोपर्यंत तुम्ही ड्रिंक सोडत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये नवरा बायकोचे संबंध असू शकत नाहीत. ऐक, म्हणजे अशा रीतीने तुमच्या पायाला काच लागून ते रक्त तिथे. हो, ज्या दिवशी खून झाला ही त्या दिवशीची गोष्ट आहे. मला असं कळलंय की ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तुमचे सासरे पुण्याला गेले होते. तुम्हाला कंटाळा आला म्हणून तुम्ही तुमच्या माहेरी म्हणजेच भावाकडे गेला होता. हो, मग रात्री अचानक घरी का आला? शेवटी विलास माझा नवरा आहे. नोकर 15 दिवसांच्या सुट्टीवर होते आणि विलास घरी एकटेच होते, म्हणून मी परत आले. मिस्टर महेश, मला एक फार कठीण प्रश्न पडलेला आहे, त्याचं उत्तर देणं तुम्हाला खूप सोपं आहे. म्हणजे मला एक सांगा की विलासच्या घरात तुम्ही आज जाता कसे? कसे जाता म्हणजे बंगल्याच्या दरवाजातून. अच्छा, मग मला एक सांगा, तुम्ही प्लंबिंगचं वगैरे काम करता का? काय सर, अहो मी चांगला शिकलेला तरुण आहे. मग कोणाच्या बंगल्या जाताना तू पुढच्या दारातून न जाता मागच्या जिन्यावरून का जातो? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मिस्टर महेश. जो पाईप विलासच्या रूम पर्यंत जातो त्यावर चढून तुम्ही काय करत होतात? बोल, काय करत होतास? कारण की जिन्याच्या रेलिंगवर तुझे फिंगरप्रिंट्स मिळालेत. मला विलासला रेड हँड पकडायचं होतं आणि त्याचे फोटोग्राफ्स घ्यायचे होते, कारण घरी कोणी नसताना तो दुसऱ्या मुलीला घेऊन त्याच्या बेडरूम मध्ये यायचा. त्या दिवशी मृणालही तिच्या माहेरी गेली होती, आबाही पुण्याला गेले होते आणि तो ही संधी सोडणार नाही याची मला खात्रीच होती. म्हणून त्याचे फोटोग्राफ्स घेण्यासाठी
मी घराच्या पाठीमागच्या जिन्यावरून त्याच्या बेडरूम पर्यंत गेलो, पण तर अचानक मृणाल तिथे आली म्हणून मला तिथनं ताबडतोब निघावं लागलं. विलासचे मुलींबरोबर फोटो काढून तुझा काय फायदा? सर, आबा विलासवर चिडलेले होते. जर मी त्यांना पुरावे दिले असते तर त्यांनी विलासच्या चित्रपटांना फायनान्स देणं बंद केलं असतं. आणि मग आणि मला बिझनेससाठी पैसे मिळाले असते. आता प्रश्न नंबर 2, तू आपलं नाव न सांगता फोनवरून आम्हाला अमोलची माहिती का सांगितलीस? आणि ज्या टेलिफोनवरून तू आम्हाला फोन केलास त्यावर सुद्धा तुझे फिंगरप्रिंट्स होते. हो, तो फोन मीच केला होता. ते माहिती आहे आम्हाला, पण स्वतःचं नाव न सांगता विलासची माहिती तू आम्हाला का दिलीस? मला या कुठल्याच भानगडीत पडायचं नव्हतं, पण सर मला वाटतं हा खून अमोलनेच केला असेल. का? अमोलवर संशय येण्याचं कारण? कारण त्या दिवशी मी मृणालच्या भावाच्या घरी गेलो होतो, तेव्हा तिथे अमोल आणि मृणालचा भाऊ हे दोघे बोलत असताना मी त्यांना ऐकलं. काय बोलत होते? हेच, अमोल सांगत होता की मी आजही मृणालशी लग्न करायला तयार आहे. त्यांचं बोलणं चालू असताना मी ऐकत होतो, पण हे त्यांना ठाऊक नाहीये. आय सी. महेशनं तुम्हाला सांगितलं ते 100% खरं आहे. खरं म्हणजे धंद्यासाठी त्याला पैसे देण्याचा विचार मी करत होतो. आणि हे दरवाजातून सरळ आत न जाणं, त्या जिन्यावरून जाणं? हा, त्याचं काय आहे की त्याच्यावर केलेले आरोप विलास सातत्यानं पुरावे नसल्यामुळे नाकारत होता. म्हणून मीच महेशला सांगितलं होतं की त्याच्याबरोबरचे जे काही पुरावे आहेत ते नीट गोळा कर म्हणून. ओके, ठीक आहे, मी एवढीच खात्री करून घ्यायला आलो होतो. मी निघतो. आपण ऑफिसला निघालात? हो. मी त्याच बाजूला चाललोय. चला, मी सोडतो आपल्याला. ठीक आहे, प्लीज. सब्जी, सब्जी, ओ सब्जी, 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 ओ सब्जी, सब्जी, सब ले लो ना, ये 50 रुपया ले लो ना. अरे बाबा, आमच्याकडे कोण लहान मुलं नाही आहेत, नको. साहब, सुबह से कुछ खाए नहीं है. आप वो नहीं करोगे तो वड़ा पाव तो खा लूंगा. ले लो ना साहब, भगवान आपका भला करेगा. अच्छा, आशीर्वाद देतोय. या चला ठीक आहे, कोणाचा आशीर्वाद कधी फळेल काय सांगता येत नाही. किती बाबा? 50 रुपया साहब. 50 रुपये. भगवान आपका भला करेगा. हा, दे, लोक सिग्नल सुटेल, दे. चल, हे ठेवू कुठे?
त्या डॅशबोर्ड मध्ये ठेवा. विक्रमजी, काय प्रकार आहे हा? मला इथे काय बोलवलं? आणि आणि हे सगळे इथे काय करतायत? आपण इकडे ऑफिसला येत असताना मी आदित्यला SMS करून या सगळ्यांना इथे बोलावून घ्यायला सांगितलं. कशाला? कारण खरा खुनी कोण आहे हे सगळ्यांसमोर यायला हवं म्हणून. आबासाहेब, या चिठ्ठीवर मी एक नाव लिहिलंय आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांसमोर तुम्ही हे वाचून दाखवावं. याच्यावर तर काहीच लिहिलेलं नाहीये. त्याच्या मागच्या बाजूला बघा. 20 लिटर पेट्रोल भरल्याची रसीद. ही रिसीट मला तुमच्या गाडीच्या डॅशबोर्ड मध्ये मिळाली. बरं, मग तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही शुक्रवारी पुण्याला गेलात आणि सोमवारी परत आलात. हो. मग मुंबईमध्ये पेट्रोल भरलेली रिसीट तुमच्या गाडीच्या डॅशबोर्ड मध्ये कशी? त्या मुलाकडून मी जे खेळणं विकत घेतलं ना, ते मी तुमच्या डॅशबोर्ड मध्ये ठेवलं. इथे वर आल्यावर अभिषेकने तुमचा डॅशबोर्ड चेक केला, तेव्हा ही रिसीट मिळाली. अभिषेकला तुमच्या डॅशबोर्ड मध्ये या 2 टोल नाक्याच्या रिसीट्स मिळाल्या होत्या. जो टोल तुम्ही पुण्याहून मुंबईला येताना आणि परत मुंबईहून पुण्याला जाताना भरला होतात, त्या रिसीट्स. त्या लहान मुलाने मला आशीर्वाद दिला होता, भगवान आपका भला करे. तो आशीर्वादच फळला म्हणायचा. जी बाहुली आपण त्याच्याकडनं विकत घेतली ती मी तुमच्या गाडीच्या डॅशबोर्ड मध्ये ठेवली आणि तिकडेच मला हे सगळे पुरावे मिळाले. यावर तुमचं काय म्हणणं आहे आबासाहेब? नाही, माझा गुन्हा मी कबूल करतो. खरं तर 1 दिवस अगोदर काम आटोपल्यामुळे मी रविवारी रात्रीच घरी परत आलो होतो.
तुम्ही उद्या येणार होतात ना, आजच आलात. हो आजच आलो. हे सगळे तुझे तमाशे बघायला. अरे तुझ्यासारखा पोरगा माझ्या पोटी जन्माला आला नसताना तर फार बरं झालं असतं. तुम्हाला काही मी सांगायला आलो होतं काय, मला जन्माला घाला म्हणून? विलास, बाई आणि बाटली यांच्या नादाला लागून तो वाया गेलायस असं तुम्हाला वाटतं आबा? पण या दोन गोष्टींमध्ये रमणारा माणूसच आयुष्य एन्जॉय करत असतो, आणि आपण इथे एन्जॉय करणार. म्हणजे तू हे असं आयुष्य एन्जॉय करणार आणि तुझी बायको आयुष्यभर अश्रू ढाळत बसणार? अरे नको त्या बायकांच्या नादी लागून. नको ते नाही आबा, हव्या त्या आपल्याला हव्या त्या बायका आपण सहज मिळवतो आणि एन्जॉय करतो, आणि यापुढे हे असंच चालू राहणार. बाई आणि बाटली या बाबतीत आपण कॉम्प्रोमाइज करणार नाही. दुनिया गई भाड में, आपल्याला जे हवं ना ते हवं आबा. ठीक आहे, मग मला जे हवं तेच मी करणार. आबा, बायकोचा काहीही दोष नसताना तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला या जगात राहायचा काही अधिकार नाही. मृणाल त्यावेळी घरी नव्हती. कोणाला माझा संशय येऊ नये म्हणून मी लगेच पुण्याला गेलो. पण माझी चूक झाली. तुमची चूक? हो, माझी चूक. माझा मुलगा विलास काय लायकीचा आहे, तरी मी तुझं त्याच्याशी लग्न लावून दिलं. काय हक्क होता मला तुझं आयुष्य बर्बाद करण्याचा? तुझ्या जागी जर माझी मुलगी असती तर अशा दारुड्याबरोबर तिचं लग्न मी लावून दिलं असतं नाही का? कारण त्यावेळी माझ्यातला मुलीचा बाप जागा झाला असताना. कधी कधी दुसऱ्याची मुलगी ही आपली मुलगी आहे असा विचार आपण कधी करत नाही का? कारण आपण आपला स्वार्थ बघतो. मग का तुम्हाला माहीत असताना सुद्धा विलासचं लग्न तुम्ही लावून दिलं? कारण मला वाटलं होतं मृणाल सारखी मुलगी आयुष्यात आल्यानंतर कदाचित तो सुधरेल, पण नाही, तसं नाही झालं. तुझं मात्र आयुष्य उद्ध्वस्त झालं. माफ कर बेटा. आबासाहेब, मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं. एक वाईट माणूस या जगातून गेला, पण तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला त्याची किंमत मोजावी लागली.